नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय शंभूराजे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर हे बघा, आमच्या इकडं असा सकाळी खूप छान असा पाऊस पडायला लागलेला आहे. इकडं काल वाळत नसलेले कपडे वाळत घातलेले आहेत. इकडं पेंट ठेवायचं वगैरे चालू आहे. आणि तुम्ही नेहमी मला प्रश्न विचारताना की ताई तुमच्या घराचं लोकेशन कसं आहे वगैरे, तर लोकेशन तर काही दाखवेल, तुम्हाला माहीत पडेल तेवढं बघून घ्या. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओ करताना सारखं कोंबड्या लई कुरकुर करते. तर आमच्या कोंबड्या ह्या दोन आहेत ना, ह्या दोन कोंबड्या मला लई त्रास देतात. लई म्हणजे लई त्रास देतात. टॉक 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 ह्यांचं एवढं कुटकुट चालू असते ना, काय सांगूच नका. हे बघा, अजून सुद्धा ओरडतात. यांना सवय झाली आहे की व्हिडिओमध्ये त्यांचं म्हणणं काय असतं माहिती आहे का, अगं तू एकटीच बोलते, आम्हाला पण बोलू दे तुझ्या व्हिडिओमध्ये. तर बोला बाई म्हणते मी पण त्यांना दररोज. आणि ही आमची कोंबडीची छोटी छोटी पिल्लेत निवडलेली आहेत. आत्ता कळायला लागले कोंबडा आहे का कोंबडी आहे, म्हणजे छोटी पिल्ले आहेत अजून. इकडं असं लोकेशन आहे. इथं थोडासा चिखल झाला आहे. काल आम्ही या कुंडीतून पाणी सोडलं होतं मुरुम चोपण्यासाठी. आणि कशाचं काय, आज रात्रभर पावसाचं चालू आहे. बारीक टिपकाय फक्त, दुसरं काही सुद्धा नाही आहे. आणि इकडं बघू शकता तुम्ही आमचं केळीचा घड, त्याला केळी पिकायला लागले थोडी थोडीशी. तुम्हाला दिसतंय का नाही काय पता नाही, पण एक दोन पिकलेत. तुम्हाला नंतर बाहेर जाऊन दाखवते किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते, कारण आज सकाळी कामधंद्याचा हे वेळ असतो, व्हिडिओ काढायचा नाही. तरी पण तेवढंच छोटीशी क्लिप तुमच्यासाठी मी शूट करते, बाकी काय नाही. आणि इकडं आमच्या अशा गायी आहेत. थोडासा बारीक पाऊस पडायला लागलाय. इकडं तुम्ही बघू शकता. आणि इकडं पाठीमागं गुलमोहरचं झाड आहे. ह्याला शंकेश्वर पण म्हणतं कोण कोण, आम्ही शंकेश्वर पण आणि गुलमोहर पण म्हणतो याला. आणि कसलं भारी लोकेशन झालंय बघा इकडं. आणि इकडं घास गवत आहे. आणि हे घास गवत आम्हाला काढून टाकायचं आहे, पण आता ते पावसामुळं फुटून यायला लागले. तरी पण आम्ही याला नांगरणार आहे आणि काढून टाकणार आहे, कारण घराजवळ घास गवत आहे. आणि छोटी पिल्ली या जाळीतून बाहेर गेली ना, त्याला कोल्हे आणि रानबोके वगैरे असतात आमच्या इकडं, ती पिल्ली खाऊन टाकतात. आमच्यात कोंबड्या जास्त नाही आहेत. आणि इकडं गायांची ती गाय आहे ना, लास्टची गाय आहे ना, तुम्ही बघू शकता तिकडची शिंगटी गाय आहे. ती शिंगटी गाय काय म्हणते माहिती आहे का, मला पेंट खायला दे अगोदर, नंतर व्हिडिओ काढ. तिचं सक्त मनाई असते माझ्या व्हिडिओला सारखी. आणि दूध काढायला लागलं की हमखास बादली भरली की पाय उचलणार 100%, 101%. तिची सवय आहे. आणि हे आमचा तांबडा कुत्रा. सगळेजण विचारतात तुमचा तांबडा कुत्रा कसा आहे. कुकू चल, काय खायला लागलाय, ये कुकू कुकू गेला. त्याला नुसतं छाव म्हणायला अवकाश आहे, लगेच भुकतंय. लय आगाव आहे. आमच्या एवढ्या एरियामध्ये दुसरं कोणी आमच्या ओळखीशिवाय माणूस येऊ देणार नाही, काय नाही. आणि ही पाडी लय आगाव झाले. हिला बाहेर का बांधतोय ह्याचा अर्थ पण तुम्हाला सांगते. हिला बाहेर बांधतोय कारण हिला आतमध्ये सोडली की हिच्या मम्मीला जाऊन पिते. एवढी मोठी झाले तरी सुद्धा अजून दूध पिते. ही चाबरापणा करते म्हणून हिला बाहेर बांधतो आम्ही. आणि म्हशीला इकडं फेन ठेवलेली आहे. आता लाईट आली, कटर करायचं आहे. आम्ही, तुम्ही म्हणता ना मुरगाची बॅग सारखे काय बांधता, तर हे बघा असं टिप पाऊस यायला लागलं ना, ते भिजू नये. थोडंसं राहिलं आहे, भिजलं तर पूर्ण वाटळ होऊन जाईल. तरी नाही म्हणलं तरी एक 5-6 दिवसाची वैरण आहे त्या छोट्या बॅगेमध्ये संपत आलेल्या. आणि ऊस बघा पूर्ण जळून चालला होता. आज पाऊस आला, इतका आनंद झालाय ना, कसा टवटवीत हिरवागार झालाय. लय भारी वाटतंय. म्हणजे गावाकडं राहण्याची मजा काय असते ती गावाकडच्या राहणाऱ्या माणसांनाच माहीत असते. मज्जा पण असते सोडा, कष्ट पण असते. कष्ट तर बाहेर पण गेल्यावर करावंच लागतं की, बरोबर का नाही. मग तसं कष्ट करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या रानात, स्वतःच्या एरियामध्ये, स्वतःच्या माणसांमध्ये राहून कष्ट एन्जॉय करायचं आणि आनंद पण घ्यायचा त्यातून. असं काहीतरी वेगळं असायला पाहिजे. रोज तेच उठायचं, सकाळी 7ला पळा, 8ला पळा, रात्री 10ला या, 11ला या, काही नाही. आणि ही आमचा छोटासा बंगला पाल्या पाचोट्याचा चेष्टेचा विषय आहे. पण इथं म्हणजे सेफली राहतं. म्हणजे ऊन वगैरे जास्त लागतं ना, पत्र्यात झळा वगैरे लागतात, म्हणून आम्ही इथं असं बनवलेलं होतं छप्पर. आणि ह्याला फक्त नुसतं वरतूनच बनवलंय. नारळाची फळं वगैरे टाकलेत आणि वरतून ऊसाचा थोडा पाला टाकला, आपला ऊस तुटून गेलेला त्याचा.
आणि इकडं कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी बनवलंय, पण इकडं कोंबड्याच बसत नाही. नेमकं तिथंच जाऊन बसतात, जिथं मी व्हिडिओ काढते ना तिथंच जाऊन बसतात. आणि इकडच्या साईडला असं आम्ही मांडून घेतलंय. हे मांडून का घेतलंय, तिथं तुम्हाला जाळी पडलेली, जाळीचा बंडल कुठं आहे, तो का तिकडं जाळीचा बंडल दिसतोय, तो जाळीचा बंडल असा राऊंड करायचा आहे आणि हे शेणनेट त्याच्याकडनी लावायचं आहे, सिमेंट वगैरे लावून मस्त करून घ्यायचं आहे. पण आता सध्या थोडंसं काम आहे, ऊसाला ड्रिप करायचे. इकडं ऊस बघू शकता तुम्ही, तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हे बघा, इथला या 7-8 सरीमधला ऊस पूर्ण जळून गेलाय आणि हे लई हिरवे दिसते ते, हे गवताचे गड्डे आहेत. चेन्नई शुगर ग्रेस लावलं होतं त्याचे गड्डे आहेत हे. आणि बाकीचा जो पिवळा ही दिसतोय का नाही, तो ऊस जळायला लागला होता. लई वाईट वाटत होतं शेताकडे बघितलं की. पण आता पाऊस पडलाय, बरं वाटायला लागले. पावसानं अशीच कडपर्यंत साथ द्यावा आणि जनावरांच्या वैरणीची काहीतरी सोय व्हावं आमच्यासाठी, एवढीच इच्छा आहे, बाकी काय नाही. आणि हा डोंगर जो असा दिसतोय का नाही, तो काही दिवसांनी तुम्हाला हिरवागार दिसणार आहे. महाबळेश्वरपेक्षा इथं बघण्याचा जो आनंद आहे तो कुठंच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही मला सारखे विचारताना, ताई तुमचा ट्रॅक्टर आहे तर तुम्हाला अवजारा आहेत का ट्रॅक्टरसाठी, आणि किती आहेत आणि काय आहेत आणि कसे आहेत ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आमचा ट्रॅक्टर उभा केला आहे हे तिकडं, ट्रॉली पण आहे, सेकंड ट्रॉली घेतली आम्ही आणि त्याला साधा सिंपल टप पण बसवला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडं रोटर आहे, तिथं नांगर आहे आणि बलमीच्या साईडला तुम्हाला दिसतंय पेरणी यंत्र पण आहे तिथं. लांबून तुम्हाला जे दिसतंय तेवढंच बघा, जास्त काही बघू नका. आणि इकडं आहे आपला कटर, आणि त्या लिंबालाच्या झाडाला तर आपण म्हैस बांधतो. झालं, तुम्हाला लई इच्छा होती माझ्या घराचं लोकेशन बघायचं आणि सगळं काही सांगावं असं वाटत होतं. पण कसं आहे माहिती आहे का, वेळेच्या अभावी, वेळ असलं तरी पण, आणि कसं असते माहिती आहे का, ज्याची इच्छा असते त्या वेळेस जे ते दाखवलं पाहिजे. कारण उन्हाळ्यात दाखवून काय फायदा आहे, असं लोकेशन बघायला नशीब लागतं. ते नशीब मी तुमच्या पदरात देते, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला फायनली आता आमच्या इथं मी व्हिडिओ काढते, इथं पण काढते तरी पण कोंबड्या वरडतात. काही सांगू नका, आमच्या कोंबड्या अजूनसुद्धा वरडतात. 4च आहे पण लई टिव करतात. आणि इकडं आहे आमचं पपईचं झाड, छोटंसंच आहे अजून, त्याला पपई वगैरे काय लागल्या नाही, लागले आहे पण अजून एवढं काही हे नाही आहे, निमकून रस्त्यालाच आहे. आता ह्याच्या पपई वगैरे कशा खाणार आम्ही सांगा. हे बघा लागले, त्याला छोट्या लागायला लागलेत आता पपई. मला वाटत होत नव्हतं लागतील म्हणून, पण लागल्यात, बरं झालं. इकडं कर्दळ वगैरे आहे पण आम्ही त्याचा यूज नाही करत. ते बघा, तुम्हाला केळीचा घड बघायचा होता ना, तर हा आहे केळीचा घड आणि हा लागलाय पिकायला. कसा पिकायला लागलाय तुम्हीच बघा, वरतून पिकलाय, आत्ता स्टार्ट झाले. म्हणजे पिकत होता आणि पोरं अशी तोडून खात होती इथून, परत इकडचं जसं पिकल तसं ठेवतच नव्हती, तोडून खात होती. तर आता हा पिकायला लागलाय, आता ह्याला उतरवल्याशिवाय भाग नाही. आणि इकडं पण केळवे आले, कसलं भारी झालंय ना. तर कसं वाटलं माझ्या घराकडचं लोकेशन कमेंट करून नक्की सांगा आणि असाच सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या. टाटा बाय बाय.